एक होता ससा, एक नंबरचा हावरट. तो खूप खूप खायचा आणि पडून राहायचा. सारखं खायचा, दिवस रात्र खायचा. इतकं खायचा तरी त्याचं समाधानच व्हायचं नाही. एकदा काय झालं, सगळे ससे गेले वाटाण्याच्या शेतात. सगळ्यांनी लवकर लवकर खाणं आटपलं, पण आपल्या सशाचं खाणं काही संपेना. एक ससा त्याला म्हणाला, "ए, लवकर चल ना, नाहीतर या शेताचा मालक येईल, आपल्याला पाहिल आणि दगड गोट्यानी आपल्याला मारेल." हा हावरा ससा म्हणाला, "अरे थांब रे, आणखीन थोडं खातो, मोठी ढेकर देतो आणि मग आपण जाऊ." हावरा ससा बका बका खायला लागला. तशी दुसरा ससा त्याला म्हणाला, "ए, लवकर आटप ना, तू पहा टेकडीवरून शेताचा मालक दिसतोय." हावरा ससा म्हणाला, "अरे हो रे, पण अजून शेतात तर नाही ना आला, मग खाऊ दे की मला जरा. आणखी थोडं खातो, मोठी ढेकर देतो, मग आपण निघू." बघता बघता शेताचा मालक शेतात आला. सगळे ससे ओरडले, "पळा पळा, शेताचा मालक आला, शेताचा मालक आला." सगळे ससे धावायला लागले. पटापट लांब लांब उड्या मारू लागले. हावऱ्या सशाची झाली पंचायत. त्याला जोरात पळता येईना की लांब उडी मारता येईना. सगळ्या सशांनी कुंपणावरून उड्या मारल्या. हावऱ्या सशांनीही उडी मारायचा प्रयत्न केला, पण त्याचं पोट इतकं वजनदार होतं की उडी कुंपणावरच पडली. त्याला खूप काटे बोचले. तेवढ्यात शेताचा मालक आला, हातात सोटा घेऊन. त्याने तो सोटा उचलला आणि हावऱ्या सशाला फेकून मारला. तो हावऱ्या सशाच्या पायाला लागला आणि लंगडत लंगडत पोट सावरत सावरत हावरा ससा कसा तरी पळायला लागला. थोड्या वेळात त्याचं घर आलं. हुश, सुटलो बुवा, असा विचार करीत तो जरा हळूहळू चालायला लागला. तेवढ्यात तिथून एक कोल्हा धावून आला. बाकीचे ससे पटकन घरात शिरले. हावरा ससा मागे राहिला. तोही घरात शिरू लागला, पण त्याचं पोट खाऊन खाऊन इतकं टम्म फुगलं होतं की त्याला घरात काही शिरता येईना. तो दारातच अडकला. आतून सगळे ससे त्याला आत ओढायला लागले. बाहेर कोल्हा त्याची शेपटी धरून त्याला बाहेर ओढायला लागला. खूप ओढाओढी सुरू झाली. हावरा ससा ओरडायला लागला, रडायला लागला, पण कोल्हा काही शेपूट सोडेल. शेवटी हावऱ्या सशाची शेपटीच तुटली. कोल्हा धाडकन मागे पडला. सगळ्या सशांनी हावऱ्या सशाला कसाबसा घरात ओढून घेतला. बिचारा हावरा ससा, त्याचा खादाडपणा त्याला चांगलाच भोवला. प्राणावरच बेतलं होतं, पण शेपटीवर निभावलं. एका जंगलामध्ये एक छोटंसं तळं होतं. त्या तळ्याकाठी 4 मित्र राहत असत. त्यातला एक होता मोठ्या मोठ्या डोळ्यांचा आणि लांबुडक्या शेपटीचा उंदीर, तर दुसरा होता सोनेरी कातडी आणि पांढऱ्या पांढऱ्या ठिपक्यांचं हरिण. तिसरा होता काळाकुट्ट कावळा, तर चौथं होतं लुट्टू लुट्टू चालणारं एक कासव. नदीकाठच्या जांभळाच्या झाडावर कावळा राहत असे. एका मोठ्या सुरक्षित बिळामध्ये उंदीर मामांचं घर होतं. कासव पाण्यात मज्जेत राहत होतं, तर तिथल्या हिरव्यागार लुसलुशीत हिरवळीवर हरिणाचा मुक्काम असे. एक दिवस नेहमीप्रमाणे त्यांची बैठक जमली, पण खूप वेळ झाला तरी हरणाचा काही पत्ता नव्हता. आता काय करावं बरं, कुठे बरं शोधावं, सारे जण विचारात पडले. कावळा पटकन म्हणाला, "थांबा, मला एक युक्ती सुचलीये. मी उडत उडत जाऊन जरा शोधून येतो." "हं, चांगली कल्पना आहे." कावळ्यानं शोधलं, हाका मारल्या, पण शेवटी परत एकदा अगदी गर्द झाडीत हाका मारल्यावर असा आवाज आला. अरे, हा तर आपल्या मित्राचाच आवाज. त्याच्याजवळ जाऊन पाहतो तर काय, शिकाऱ्यानं हरिणाला जाळ्यात पकडलं होतं. त्याला कसं बसं समजावून कावळा बाकीच्या मित्रांना सांगायला आला. कासवानं क्षणाचाही विचार न करता उंदीर मामाला सांगितलं, "जा बघू, तू बस कावळ्याच्या पाठीवर आणि आपल्या अणकुचीदार दातांनी जाळ तोडून टाक." लगेच कावळ्याच्या पाठीवर बसून दोघं निघाले. उंदरानं आपल्या तीक्ष्ण दातांनी सरसर कापल्यासारखी सगळी दोरी कापली आणि हरिणाला जाळ्यातून सोडवलं.
तेवढ्यात कासव पण डुलत डुलत आलंच की. चारी मित्र आनंदाने गप्पा मारायला लागली. इतक्यात असा कसलासा आवाज आला आणि शिकाऱ्याची चाहूल लागली. क्षणात कावळा झाडाच्या टोकावर जाऊन बसला. उंदीर मामा बिळात लपला आणि हरीण तर वायू वेगानं दृष्टीआड झालं. राहता राहिलं कासव. कितीही चपळाई केली तरी शिकाऱ्याच्या नजरेतून ते सुटलं नाही. हरीण आपल्या हातातून निसटले असं पाहून कासवाला पिशवीत कोंबून शिकारी निघाला. आजची आपली भूक कासवावर भागवायची अशा विचारात तो जंगलातून चालू लागला. परंतु कावळ्याच्या नजरेतून हे कसं सुटेल? झाडाच्या टोकावर बसून तो सारं पाहतच होता. आपल्या मित्रांना हाका मारून त्यानं सर्व सांगितलं. आता काय करावं बरं? आणि जे काय करायचं ते अगदी पटकन. हरीण म्हणालं, आपण असं करूया, मी त्या गवतावर चरल्याचं नाटक करतो. मला पाहतात शिकारी हातातली पिशवी टाकून येईलच. मग पुढची कामगिरी मात्र उंदीर मामाची. शिकाऱ्याच्या वाटेवर हरीण जाऊन उभं राहिलं आणि चरत असल्याचं नाटक करू लागलं. त्याला शिकाऱ्याने पाहिलं मात्र आपला बाण सरसावून शिकारी धावत सुटला हरिणाकडे. इकडे उंदराची खरीच परीक्षा होती. आपल्या दातांनी कशी बशी ती बांधलेली पिशवी सोडवली आणि तिघही जण तळ्याकडे निघाली. इकडे थकलेला भागलेला शिकारी मनात विचार करत होता की आता निदान हरीण नाही तर कासव तरी आहे. पिशवी जवळ येऊन पाहतो तर काय, पिशवी रिकामी. बिचारा शिकारी हात हलवतच परत गेला आणि हे चार मित्र नदीकाठी आनंदाने राहू लागले. खूप खूप वर्षांपूर्वी सगळे पक्षी फक्त पांढऱ्या रंगाचे होते. त्यामुळे व्हायचं काय की कुठला पक्षी कोणता तेच मुळी ओळखता यायचं नाही. आता तुम्हीच कल्पना करा, हिरव्यागार झाडावर जर पांढरा पोपट बसलेला असेल तर तो लगेच दिसेल की नाही? तर तसंच व्हायचं. आणि सगळ्या शिकाऱ्यांची फासे पारध्यांची अगदी चंगळ व्हायची नुसती. त्यांना हे पांढरे पक्षी पटकन दिसायचे. त्यामुळे झालं काय की सगळे पक्षी अगदी घाबरून गेले. चिमणी, पोपट, घार, गरुड, मोर सर्वजण एकत्र जमले आणि त्यांनी देवबाप्पाला आपलं गाऱ्हाण सांगितलं, तक्रार सांगितली. देवबाप्पाला त्यांचं सगळं म्हणणं पटलं. तो म्हणाला, हे बघा पक्ष्यांनो, मी आता रंग तयार करायला घेतो. बरोबर 8 दिवसांनी सगळ्या पक्ष्यांना गोळा करून माझ्याकडे घेऊन या. मी तुम्हाला सगळ्यांना रंगवून टाकीन. हा. सगळे पक्षी त्या दिवसाची वाट पाहायला लागले. एकदाचा देवबाप्पाकडे जायचा दिवस उजाडला. सगळ्यांनी एकमेकांना हाका मारल्या आणि ते सर्व देवबाप्पाकडे पोचले. पहिला नंबर लागला पोपटाचा. देवबाप्पा देवबाप्पा, मी की नाही राहतो हिरव्या हिरव्या गार झाडांवर. तू बाबा मला हिरवाच रंग दे, म्हणजे की नाही मी कुणाला दिसणार नाही. पण माझी चोच मात्र लाल लाल कर हं, मला आवडणाऱ्या लाल चुटुक्क मिरची सारखी. देवबाप्पा म्हणाला, बरं. त्यानं पोपटाला हिरवा रंग दिला. नंतर आली चिमणीबाई. देवबाप्पा, मी की नाही मातीत दाणे टिपते, माझं घरटं पण गवता काड्यांचं असतं, म्हणून की नाही तू मला भुरकट असा रंग दे. हा. देवबाप्पानं तिची मागणी पुरी केली. मग आली घार. देवबाप्पा, मी राहते उंच कडे कपारी डोंगरांवर, तू मला तसाच रंग दे. देवानं घारीला किरमिजी तपकिरी रंग दिला. नंतर मोर आला. मोराला मुळी तिथे असलेले सर्वच रंग आवडले होते. त्याला कळेच ना कोणता रंग घ्यावा तो. तो म्हणाला, देवबाप्पा, मला सर्वच रंग थोडे थोडे दे. देवानं त्याची मोरपंखी मान केली, पिसारा हिरवा आणि मोरपंखी केला आणि वर पिवळे पिवळे ठिपके दिले. मोर आनंदानं नाचत नाचत निघून गेला. असं करता करता सर्व रंग संपत आले. पण कावळा, कोकिळा आणि बदक आणि बगळा मात्र आले नाहीत.
बाकीच्या पक्ष्यांनी त्यांना हाका मारल्या. अरे चला चला, उशीर केला तर देवबापाचे सारे रंग संपून जातील ना. कावळा आणि कोकिळा लगबगीने जाऊन पोहोचले. बघतात तर काय, सगळ्या रंगातले अगदी थोडे थोडेसेच रंग उरले होते. आता काय करणार? ते देवबापाला म्हणाले, देवबापा, तू आता असं कर, हे सर्व रंग एकत्र कर आणि जो नवीन रंग तयार होईल तो आम्हाला दे. देवबाप्पा हसला, कारण त्याला माहित होतं सर्व रंग एकत्र केले की त्याचा काळा रंग तयार होतो. पण तो आपला गप्प बसला. त्याने सर्व रंग एकत्र केले आणि दिले फासून दोघांच्या अंगाला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. अगदी काळे काळे ढुस्स. पण करणार काय? गेले दोघे परत तसेच. वाटेत त्यांना बदक आणि बगळा दिसले. त्या दोघांना बघून ते हसायलाच लागले. कावळ्याला राग आला. तो म्हणाला, काळा तर काळा, पण आम्हाला रंग तरी आहे. तुम्हा दोघांना तेही नाही. टूक 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 टूक. तर मुलांनो, कळलं ना आपण वेळेवर गेलो नाही की कसा आपला तोटा होतो ते. छोट्या मित्रांनो, गोष्टीचं नाव आहे आरसा हसला आरसा रडला. राजू नावाचा एक तुमच्यासारखा छोटासा मुलगा होता. खरं म्हणजे राजू तसा चांगला मुलगा, पण अलीकडे तो खूपच हट्टी बनला होता. आईनं सांगितलेलं ऐकायचं नाही, बाबांचं काम करायचं नाही, अभ्यास वेळेवर करायचा नाही की स्वच्छ सुद्धा राहायचं नाही. राजूची शाळा सकाळची असे. राजू सकाळी उशिरा उठायचा. उठल्यावर दात न घासता, आंघोळ न करता, शाळेचे कपडे नीट न घालता, वह्या पुस्तकांची पिशवी तशीच पाठीवर टाकून तसाच शाळेत पळत सुटायचा. शाळेतल्या मुलांना सुद्धा राजूचा राग यायचा. त्याच्याशी कोणी सुद्धा बोलायचं नाही, पण राजूला त्याचं काही सुद्धा वाटायचं नाही. एक दिवस असाच राजू उशिरा उठला आणि शाळेत गेला. शाळेची घंटा होऊन गेली होती. राजू दप्तर सांभाळत सांभाळत जिना चढत होता. त्यानं सहज समोर पाहिलं तर समोरच्या भिंतीवरचा आरसा चक्क रडत होता. राजू तिथेच थबकला. आरशाकडे नीट निरखून पाहून त्याने आरशाला विचारलं, का रे आरशा, तू रडतोयस कशाला? आरसा म्हणाला, काय सांगू राजू तुला, मी आरसा आहे. सगळेजण आपलं रूप माझ्यात पाहतात आणि निघून जातात, पण माझा विचार मात्र कोणी सुद्धा करत नाही. राजू म्हणाला, का बरं? आरसा म्हणाला, आता बघ ना, तूच कसा दिसतोयस ते. डोळ्याला घाणे, नाकाला शेंबूड, तोंड धुतलेलं नाही की केस विंचरलेले नाही. छे, कपडे मळलेले आणि हातपाय धुळीने भरलेले. शी शी शी, मला तर तुझी अगदी किळस येते, किळस. तुझं हे घाणेरडं प्रतिबिंब माझ्यात पडलंय आणि म्हणून मला वाईट वाटतंय. राजू विचार करायला लागला, अरे आपल्याला बघून लोकांना रडायला येतंय. शी शी शी, आता आपण शहाण्यासारखं बनायचं. असं ठरवून राजू मागच्या पावली आपल्या घरी परतला. घरी जाऊन त्यानं तोंड धुतलं, दात घासले, स्वच्छ साबण लावून आंघोळ केली, विस्कटलेले केस नीट विंचरले, स्वच्छ धुतलेला सदरा घातला, दप्तर नीट लावून खांद्यावर घेतलं, पायात बूट आणि मोजे घालून तो पुन्हा शाळेत गेला आणि आरशासमोर जाऊन उभा राहिला. राजूनं आरशामध्ये पाहिलं आणि आपलं रूप पाहून आपण किती छान दिसतो आहोत असं त्याला वाटलं आणि तो स्वतःवर खूप खुश झाला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आरसा चक्क हसत होता. आरसा राजूला म्हणाला, राजू, तू खरंच किती चांगला मुलगा आहेस रे. असाच जर तू नेहमी राहिलास तर सगळ्यांचा खूप आवडता होशील. राजूला सुद्धा मनातून आनंद झाला होता बर का. तो आरशाला म्हणाला, आरशा, तूच तर मला शहाणं बनवलंस.
खरंच आता मी असाच शहाण्यासारखा वागेन, असाच स्वच्छ राहीन आणि सगळ्यांचा आवडता होईन. मुलांनो, उंदीर आणि मुंगूस यांच्यातल्या वैराची ही गोष्ट आहे. उंदरांचे मुंगुसांशी अगदी खानदान की दुश्मनी टाईप वैर म्हणजे भांडण होतं. उंदीर आणि मुंगूस एकमेकांना अगदी म्हणजे अगदी पाण्यात बघायचे. त्यांची नेहमी लढाई व्हायची आणि त्यात बिचारे उंदीर ते हमखास हरायचे आणि मुंगूस आपले नेहमी जिंकायचे. शेवटी की नाही एकदा उंदरांनी एक सभा बोलावली. मुंगुसांना हरवायचे कसे यावर चर्चा सुरू झाली. कुणी हे करा म्हणालं, कुणी ते करा म्हणालं. तेवढ्यात एक तरुण उंदीर उठला आणि म्हणाला, मित्रांनो, आपण नेहमीच हारतो. का हारतो? तर आपल्यात शिस्त नाही. आपलं सैन्य बावळटासारखं लढतं. ना आपला कुणी सेनापती, ना आपलं कुठलं सैन्य. सगळा अंधाधुंदीचा कारभार आपला. कुणी कुणाला मानत नाही की जुमानत नाही. सगळेजण स्वतःला शहाणे समजून वागतात. मन मानेल तसा कारभार, कशीही चाल करतात, कसेही लढतात. मग आपण काय खाक जिंकणार? नेहमीच हारत राहणार. जर जिंकायचं असेल ना तर आधी सेनापती निवडा, त्याच्या ऑर्डर्स पाळायला शिका आणि मग शत्रूवर हल्ला करा. उंदराचं स्फूर्तिदायक भाषण सगळ्यांना खूप आवडलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. शेपटी आपटलं. एवढंच नाही तर एकमतानं त्या तरुणाला त्याने सेनापती म्हणून निवडलं. तोही सेनापती व्हायला आपण योग्य आहोत की नाही याचा विचार न करता झाला सेनापती. म्हणजे बघा ना, आपण म्हणतो की नाही, त्या अर्ध्या हळकुंडानं पिवळं होण्यातलाच हा प्रकार. त्या तरुण उंदरानं भाषण करताना मोठ्या बाता मारल्या होत्या, हवेत बाण सोडतात ना तशा. पण प्रत्यक्षात मात्र लढाई कशी लढतात, युद्धाचे नियम कोणते, युद्धाच्या वेळेस शत्रूवर हल्ला करायचा कसा, किंवा शत्रूचाच हल्ला झाला तर नेमकं करायचं काय, हे त्याला तरी कुठे ठाऊक होतं. तो तरुण उंदीर सेनापती झाल्यापासून हवेतच तरंगायला लागला. त्यानं सगळ्या उंदरांना सांगितलं की आता मी सेनापती झालोय. आता माझा प्रत्येक बिळामध्ये सत्कार व्हायला पाहिजे. माणसांच्या पुढाऱ्याचा होतो ना, अगदी तसा सत्कार करा माझा. आणि एवढंच नाही तर 5 उंदरिणींनी मला ओवाळायला हवं. सर्व बिळातून माझी मिरवणूक काढा, मोठमोठाले हार घाला मला, आणि उंदीर राज्यातल्या सगळ्या वर्तमानपत्रातून माझा मोठा फोटो छापा. जा जा, पहिल्या सेनापतीचा योग्य तो मान राखा. जा. झालं. मुंगूस युद्ध राहिलं की बाजूला. सेनापती महाराजांचे सत्कारच झाले सुरू. भाषणं सुरू झाली, फोटो आले पटापट. त्यामुळे सेनापती शेफारला, स्वतःला खूपच मोठा समजायला लागला. पण एवढं करून सुद्धा तो सेनापती काही थांबला नाही. त्यानं स्वतःचं वेगळेपण सगळ्यांना दाखवण्यासाठी काय केलं माहितीये? अरे, त्यानं स्वतःसाठी मोठं चिलखट शिवलं आणि मोठाली खोटी खोटी शिंगई बनवली त्याबरोबर आणि बांधली की डोक्यावर. तेव्हा कोणीतरी सेनापतींना विचारलं, महाराज आपण युद्ध कधी करायचं? युद्ध? कसलं युद्ध? सेनापती शेपटी हलवत म्हणाला, आपण मुंगसांना धडा शिकवणार होतात ना? हा, ते होय. अरे, पंचांग बघा, चांगला मुहूर्त काढा आणि करूया की आपण स्वारी. चला. सेनापतींनीच आज्ञा दिल्यावर बिचारे उंदीर काय करणार? झालं, कुणीतरी बघितलं पंचांग, काढला मुहूर्त आणि केली की हो स्वारी. पण शेवटी व्हायचं तेच झालं. मोठ्या पुरुषार्थीनं वीर निघाले, पण पराभवच झाला. मुंगुसांनी चांगलंच पाणी पाजलं की. सगळे उंदीर आपापला जीव वाचवण्यासाठी पटापट बिळात शिरले. समोर ही भली मोठी मुंगुसांची फौज आणि उंदीर तर बिळात पळालेले. फक्त राहिला होता तो सेनापती उंदीर. तोही बिळामध्ये शिरायचा प्रयत्न करत होता, पण त्याची ती मोठाली खोटी शिंग ती काही केल्या बिळात शिरताच शिरेनात. सेनापती आयताच तावडीत सापडला की मुंगुसांच्या. बिचारा सेनापती मूर्खपणापायी स्वतःच्या जीवाला मुकला.
मुलांनो, ही गोष्ट आहे जत्रेतल्या गमतीची. जत्रा तुम्हाला माहीतच आहे. महालक्ष्मीची जत्रा, खंडोबाची जत्रा. तर अशीच एक जत्रा होती. एक कोंबडा, एक उंदीर आणि एक खार असे तिघेजण निघाले जत्रेला जायला. वाटेत त्यांना भेटलं एक बदक. म्हणाल, ए ए मी पण तुमच्या बरोबर जत्रेला येऊ. ते ऐकून कोंबडा हसला, उंदीर हसला, खारही हसली. उंदीर म्हणाला, तू कसा येणार जत्रेला? तुला तर धड चालताही येत नाही. मी बघ कसा तुरु तुरु चालतो. हे पहा, आम्ही जत्रेत खूप मज्जा करणार. तुला नीट चालताही येत नाही, तू कशाला येतोस जत्रेला? कोंबडा म्हणाला, अरे बदका, तुझे कपडे अगदीच साधे आहेत बुवा. माझे कपडे पहा कसे छान छान रंगीबेरंगी आहेत. जत्रेत जायला असे रंगीबेरंगी कपडे लागतात. तू नको येऊस आमच्या बरोबर जत्रेला. खारुताई म्हणाली, अरे येड्या, माझ्या शेपटीचा झुपका बघ कसा छान डौलदार आहे. तुझी शेपूट तर अगदीच लहानशी आहे. बरं, तुला झाडावर चढता येतं का? बदक म्हणाल, नाही, मला झाडावर नाही चढता येत. खार म्हणाली, मग तू मुळीच जत्रेला येऊ नकोस. जत्रेला येऊन तू करणार काय? तुला चालता येत नाही, झाडावर चढता येत नाही, तुझे कपडेही चांगले नाहीत. ए बदका, तू मुळीच जत्रेला येऊ नकोस बरं. आम्ही काही तुला आमच्या बरोबर नेणार नाही. बिचार बदक अगदीच हिरमुसलं झालं. कोंबडा, उंदीर आणि खार निघाले जत्रेला. चालता चालता जत्रेत काय मज्जा करायची ते ठरवायला लागले. ए आकाश पाळण्यात बसायचं बर का. ए मी बुवा मोठ्या चक्रावर बसणार. मी मिठाई खाणार. मी फुगे घेणार. मी शिट्टी वाजवणार. मी चेंडू घेणार. आपल्याला बरोबर न नेल्यामुळे बदक बिचारा अगदी दुःखी झालं होतं. पण ते हळूहळू चालत होतं. त्यांनी मनाशी ठरवलं की जत्रेला जायचं म्हणजे जायचंच. हे तिघेजण म्हणजे कोंबडा, उंदीर आणि खार झपाझप निघाले होते जत्रेला. बदकाची गंमत आठवून हसत होते. उंदीर म्हणाला, बरं झालं त्या भिकारड्या बदकाला बरोबर नाही आणलं ते. खार म्हणाली, नाही तर काय, ते लुळं पांगळं बदक नकोच आपल्या बरोबर. ते तिघे पटपट पुढे निघाले होते. वाटेत त्यांना लागली एक नदी. कोंबडा एक पाऊल पाण्यात गेला आणि परत आला. खार एक पाऊल पाण्यात गेली आणि परत आली. उंदीर एक पाऊल पाण्यात गेला आणि परत आला. आता काय करायचं? नदी पार केल्याशिवाय जत्रेला जाणार कसे? त्यांच्यापैकी कुणालाच पोहता येत नव्हतं. आता जत्रा बित्रा काही नाही. तिघे बिचारे रडत बसले नदीकाठी. तेवढ्यात हळूहळू पावलं टाकीत बदक आले. त्यांनी पाहिलं की हे तिघेजण रडतायत. त्याला कळेच ना काय झालं ते. एवढ्या उत्साहानं आनंदानं झपाझप निघाले होते, ते असे रडायला का लागले बुवा? बदकाने त्यांना विचारलं, अरे तुम्ही इथे असे रडत का बसलात? तिघेही म्हणाले, मग काय करणार, आम्हाला नाही पोहता येत. आता आम्ही जत्रेला कसे जाणार? नदी पार कशी करणार? बदक म्हणालं, काही घाबरू नका, मी तुम्हाला पलीकडे नेतो. मला पोहता येतं. बदक पाण्यात उतरलं आणि एक गोल फेरी मारून काठावर आलं. ते पाहून हे तिघेजण खुश झाले. आता प्रत्येक जण बदकाला म्हणालं, ए बदका, ए मला पलीकडे ने ना. मी तुला जत्रेतली गंमत पाहायला नेईन. तुला खूप खूप पैसे देईन. बदक हसला, म्हणाला, घाबरू नका, मी तिघांनाही पलीकडे त्या काठावर नेईन. पाहिलंत मुलांनो, या तिघांनीही बदकाला जत्रेला न्यायला नकार दिला होता, तरी बदकाने मात्र त्यांना मदत करायची ठरवली. मग बदकानं केली एक युक्ती. त्याने एक लाकडाची फळी आणली. त्याला बांधली एक दोरी. कोंबड्याला, खारीला आणि उंदराला त्या फळीवर बसायला सांगितलं आणि दोरी चोचीत धरून बदक लागलं पोहायला. सगळेजण नदी पलीकडे आले. आता तिघेजण अगदी खुशीत होते बर का. बदका, तू खूप चांगला आहेस. तू पण आमच्या बरोबर चल ना जत्रेला. आपण खूप खूप मज्जा करू. आम्ही तुला खूप खूप पैसे देऊ. बदक हसलं गालातल्या गालात. क्वॅक क्वॅक. मग ते सगळे जत्रेला गेले. खूप मजा केली. आणि बरं का मुलांनो, त्या दिवसापासून बदकाची आणि त्या तिघांची अगदी गट्टीच जमली.
मुलांनो, तुम्हाला चांदोबा आवडतो की नाही? त्या चांदोबाचीच ही गोष्ट आहे बर का. खूप खूप वर्षांपूर्वी की नाही, चांदोबा रोज आपल्या रथातून आकाशात फिरायला जायचा. त्याच्या रथाला घोडे नव्हते हो जुंपलेले, जुंपलं होतं एक सुरेख हरिण. त्या हरणाचा डौल काही वेगळाच होता. ऐटबाज शिंग आणि सुरेख ठिपकेदार अंग. हे हरिण चांदोबाचं खूपच लाडकं होतं. चांदोबा त्याचे खूप खूप लाड करायचा. त्याला मऊ मऊ गवत खायला द्यायचा, कोवळी कोवळी पानं भरवायचा. अगदी लाडोबा झालं होतं हे हरिण. एकदा चांदोबा असाच हरणाबरोबर स्वर्गातल्या बागेत फिरत होता. इतक्यात त्याची नजर एका गोकर्णीच्या झुडपाकडे गेली. ओहो, काय सुरेख आहे हा. कोण होता माहितीये का? तिथं होता एक सुरेख पांढरा शुभ्र गुबगुबीत ससा. बागेतल्या हिरव्यागार गवतावर तो मऊ कापसासारखा ससा अगदी खुलून दिसत होता. त्याचे माणकासारखे लाल लाल डोळे लकाकत होते. हरणाची आणि चंद्राची चाहूल लागताच तो टुणकन झुडपात पळून गेला. पण चांदोबाला तो इतका आवडला होता की त्यानं पुढं होऊन त्या घाबरलेल्या सशाला उचलून घेतलं. त्या सशाची छाती धपापत होती. चांदोबानं त्याला आपल्या पोटाशी अलगद धरला आणि हरणाच्या रथात बसून तो आपल्या घरी गेला. त्या दिवसापासून सशाचे लाड चालू झाले. चांदोबा जिथं जिथं जाई तिथं तिथं तो सशाला घेऊन जायचा. त्याला आपल्या मांडीवरच घेऊन बसायचा. बिचार हरिण, आता त्याचे कुणीच लाड करत नव्हतं. चांदोबा सदानकदा सशालाच घेऊन बसायचा. हरणाला सशाचा फार हेवा वाटायला लागला. बिचार काय करणार, गप्प बसायचं आपलं. एकदा काय झालं, रथ ओढून ओढून हरिण अगदी दमून गेलं होतं. त्याला खूप भूक लागली होती. तेव्हा ते बागेत गेलं आणि एका झाडाची पानं खाऊ लागलं. काय रे हरिणा, कोणाच्या झाडाची पानं खातोयस? हरणानं वळून पाहिलं. बघतो तर ससा कमरेवर हात घेऊन तावा तावानं बोलत होता. हरिण फारच रागावलं. एकतर भूक लागलेली आणि त्यात समोर ससा. तुझं रे काय गेलं? काय म्हणजे, हा गोकर्णीचा वेल माझा आहे, त्याची पानं खायची तुझी हिंमत तरी कशी झाली? तुझा रे कसा हा वेल? ही बाग चांदोबाची आहे, मी सुद्धा त्याचाच आहे. मी खाणार पानं. या पानांना तोंड तर लावून बघ, चांगला झोडीन तुला. ए म्हणे झोडणारा. शिंग बघितलीस का माझी? चांदोबाला जाऊन नाव सांगीन म्हणजे बरोबर कळेल. ससा आता खूपच चिडला होता. त्याचे माणकासारखे डोळे आणखीनच लाल लाल झाले होते. जा जा जाऊन सांग, चांदोबा मला काय करणार आहे? हरिणही चिडलं. हे बघ सशा, चांदोबाचा लाडका झालास म्हणून चढून नको जाऊस. त्याच्या लाडानच फार बिघडलायस तू. कोण रे हा चांदोबा? ह्या साऱ्या पृथ्वीवर पांढरं शुभ्र चांदणं पसरलंय ना, ते सर्व माझ्याच पांढऱ्या शुभ्र अंगामुळे. सशाचं हे बेफाम बोलणं ऐकून हरिण अगदी आश्चर्यचकितच झालं आणि तिथून निघून गेलं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ससा ऐटीत चांदोबाच्या मांडीवर बसून लाड करून घेत होता बरं का. हरिण तिथं गेलं आणि म्हणालं, चांदोबा चांदोबा, तू या सशाला फारच लाडावून ठेवलंयस. का रे हरणा, काय झालं तरी काय? तुला माहित आहे का काल काय झालं ते? काल काय झालं? काल की नाही मी आपल्या बागेतल्या गोकर्णीची पानं खात होतो. खूप भूक लागली होती मला, तर हा ससा तिथं आला आणि माझ्याशी भांडायला लागला. ससा तुझ्याशी भांडला? काय रे ससुल्या? मग तो माझ्या गोकर्णीची पानं खात होता. चांदोबा, ही गोकर्णी आपली आहे की नाही रे? ती काय सशाची एकट्याचीच आहे का? हो, ती माझीच आहे. बघ बघ कसा भांडतोय तो. आणि की नाही तो सांगतो काय माहितीये, या पृथ्वीवर पांढरं शुभ्र चांदणं पसरलंय ना, ते त्याच्याच पांढऱ्या शुभ्र अंगामुळे. हे ऐकताच चांदोबा खूप खूप रागवला. काय रे सशा, हे हरिण काय सांगते? मग होयच मुळी, म्हणून तर तुम्ही मला रोज रोज तुमच्या बरोबर फिरायला नेता. चंद्र अगदी संतापला.
त्यानं सशाला मांडीवरून ढकलून दिलं. जा चालता हो इथून, जा पड जा त्या पृथ्वीवर. माझ्या लाडानं तू अगदी गर्विष्ठ बनलायस. पृथ्वीवर आल्यावर सशाचे लाड संपले. त्याला आपली चूक उमगली. पण आता काय करणार? तेवढ्यात एक दिवस त्याला हरिण भेटलं. काय रे सशा, काय ही तुझी दशा? आता कुठे गेला तुझा रुबाब बच्चमजी? हरिणा, का रे मला असं टोचून बोलतोस? मला आता माझ्या वागण्याचा फार पश्चाताप झालाय. तुझी, चांदोबाची मला खूप खूप आठवण येते. तिथे यावंसं वाटतं. हरणाला त्याची अगदी दया आली. सशा, खरंच तुला पश्चाताप झालाय का? मग रडू नको तर. मी चांदोबाची समजूत काढीन. चल तू माझ्याबरोबर चंद्रावर. सशाला बरोबर घेऊन हरिण चांदोबाकडे आलं. चांदोबा, चांदोबा, मला की नाही आपला ससा भेटला होता. बरं मग? बिचाऱ्याचे पृथ्वीवर फारच हाल होत आहेत. मग त्याला मी काय करणार? नाही रे चांदोबा, ससा तुझा किती आवडता होता. तुला काहीच वाटत नाही? हे बघ हरणा, गर्विष्ठ माणसांना अशी शिक्षा मिळालीच पाहिजे. पण चांदोबा, झाली तेवढी शिक्षा पुरे झाली की. त्याला परत आण ना. बरं बरं, तू म्हणतोस तर बोलावून घे त्याला. हरिण धावत बाहेर गेलं आणि सशाला घेऊन आत आलं. रडणाऱ्या सशाला पाहून चांदोबाला अगदी वाईट वाटलं. त्यानं त्याला उचलून मांडीवर घेतलं. हे बघ सशा, तुला तुझ्या वागण्याची शिक्षा मिळाली. माणसानं दुसऱ्याच्या जीवावर कधीही ऐट मारू नये. तू आता आमच्याबरोबर राहा, पण पूर्वीसारखं मी काही रोज रोज तुला फिरायला नेणार नाही. तुला फक्त पौर्णिमेला नेईन, पण इतर दिवशी मात्र माझ्याबरोबर हरिणच राहील. आणि बरं का मुलांनो, त्या दिवसापासून चांदोबा फक्त पौर्णिमेला सशाला बरोबर घेतो आणि इतर दिवशी मात्र हरिणाला. तुम्ही पाहिले की नाही? नाही ना? मग आजच रात्री नक्की बघायचं. आकाशात कोण आहे ते, हरिण की ससा? ससोबांची युक्ती ऐका. एका जंगलामध्ये खूप प्राणी राहत होते. हत्ती, माकड, उंट, ससा, कासव, वाघ, कोल्हा आणि जंगलाचा राजा सिंह सुद्धा राहत होता. पण तो आता म्हातारा झाला होता. त्याला शिकार करता येत नव्हती. म्हणून त्याने सगळ्या प्राण्यांना बोलावून सांगितलं, आता मी म्हातारा झालो. माझ्याच्यानं शिकार करवत नाही. मी आता एका प्राण्याचे नंबर लावून ठेवतो. त्याप्रमाणे तुम्ही स्वतःहून माझ्याकडे या. मला फसवू नका. आला नाहीत तर मात्र मी तुम्हाला खायला येईन बर का. तेवढी ताकद माझ्यात जरूर आहे. असं म्हणून सिंहाने जोरात गर्जना केली. त्याबरोबर सगळ्या प्राण्यांनी माना डोलवल्या. झालं. दुसऱ्या दिवसापासून एकेका प्राण्याचे नंबर लागले आणि नंबराप्रमाणे सगळे प्राणी सिंहाकडे जायला लागले. बदक, कासव, हरिण, वनगाय यांची शिकार करून सिंह मजेत राहायला लागला. एकदा लागला ससे भाऊच्या आईचा नंबर. ती सशाला म्हणाली, बाळा, आज माझा नंबर आहे. आता मी मरणार. तू मात्र एकटा पडशील बरं. जपून राहा. स्वतःला सांभाळ. ससा हुशार होता. ससा म्हणाला, आई, तू मुळीच घाबरू नकोस. आज तुझ्याऐवजी मी जाणार आहे सिंहाकडे. त्याने आईला सांगितलं, मी आहे ससा, दिसतो जरी एवढासा, सिंहाला रडवीन ढसा ढसा.
आई म्हणाली, बघ बाबा, तो आहे वनराजा. झालं, ससा बाहेर पडला. सिंहाकडे जायला निघाला. जाता जाता त्याला वाटेत कोण भेटलं माहितीये? असा आवाज करणारं माकड भेटलं. ससा त्याला म्हणाला, माकडा माकडा हुप, करतोस मस्ती खूप, पण सिंहा पुढे बसतोस चूप. माकड म्हणाल, मग काय करणार बाबा? ससा म्हणाला, बघ, मी आहे ससा, दिसतो जरी एवढासा, तरी सिंहाला रडवीन ढसा ढसा. माकड म्हणाल, असं? तुझी काहीतरी युक्ती दिसतीये, मग मी करू का मदत तुला? ससा म्हणाला, मदत नको, पण दुपारी जंगलातल्या तळ्याजवळ ये आणि बघच मजा मी काय करतो ते. ससा निघाला पुढे. त्याला हत्ती भेटला. ससा म्हणाला, हत्ती रे हत्ती, तुझ्या अंगी शक्ती, पण सिंह पाहून तुला वाटते भीती. हत्ती म्हणाला, खरंच बाबा, मी एकटा काय करणार? ससा म्हणाला, पण मी बघ, मी आहे ससा, दिसतो जरी एवढासा, तरी सिंहाला रडवीन ढसा ढसा. हत्ती म्हणाला, अरे वा, तुझी काहीतरी युक्ती दिसतीये, मी करू का मदत तुला? ससा म्हणाला, मदत नको, पण दुपारी जंगलातल्या तळ्याजवळ ये आणि बघच मी काय मजा करतो ते. ससा निघाला पुढे. वाटेत भेटला वाघोबा. तो वाघोबाला म्हणाला, वाघोबा वाघोबा, तुम्ही फोडता डरकाळी, सिंह दिसताच तुमची येते रडायची पाळी. वाघोबा म्हणाला, खरंय बाबा. ससा म्हणाला, पण मी बघ, मी आहे ससा, दिसतो जरी एवढासा, सिंहाला रडवीन ढसा ढसा. वाघोबा म्हणाला, तुझी काहीतरी युक्ती दिसते रे, मी येऊ का मदत करायला? मदत नको, पण दुपारी जंगलातील तळ्याजवळ ये आणि बघच मी काय मजा करतो ते. त्यानंतर सशाला भेटला लांडगा. ससा म्हणाला, लांडगोबा लांडगोबा, तुम्ही किती क्रूर, पण सिंह दिसताच पळताय दूर. पण मी बघ, मी आहे ससा, दिसतो जरी एवढासा, तरी सिंहाला रडवीन ढसा ढसा. अरे वा, बराच धीट झालायस की. तुला काही मदत हवीये का माझी? ससा म्हणाला, मदत नको, पण दुपारी तळ्याजवळ ये आणि बघ मी काय मजा करतो ते. मग ससा गेला सिंहाकडे आणि म्हणाला, महाराज, आईच्या ऐवजी मी आलोय, पण मला यायला उशीर का झाला माहितीये? अहो, नवीन राजा आलाय आपल्या जंगलामध्ये. त्यानं मला पकडलं आणि म्हणतो कसा, मला रोज शिकार मिळाली पाहिजे. असं? मी तुमचा राजा असताना इथं नवीन राजा येईलच कसा? चल चल, ताबडतोब मला दाखव बरं, बघतोस मी त्याच्याकडे. सिंह आणि ससा दोघही जण तळ्याकडे गेले. सगळे प्राणी झाडाच्या आडून काय चाललंय ते बघत होते बर का. ससा म्हणाला, महाराज, आपल्याला पाहून तो तळ्यात लपलाय, बघा बघा लवकर. सिंहाने हळूच तळ्यात डोकावून पाहिलं आणि म्हणाला, अरे चा, हा तर अगदी माझ्यासारखाच दिसतोय. त्याने मोठ्यांदा गर्जना केली. त्याबरोबर तळ्यातल्या सिंहाने देखील तेवढीच मोठी गर्जना केली. आणि सिंह महाराजांना आला राग. त्यांनी तळ्यामध्ये धाडकीन उडी टाकली, पण तिथं सिंह नाही की कोणी नाही. त्यांच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं. सिंह महाराज सशाला म्हणायला लागले, अरे मला वाचव, मला वाचव, मला वाचव. पण ससा म्हणाला, तुला वाचवून काय करू? आम्हाला सगळ्यांना तू मारून खाणार, त्यापेक्षा तूच मेलेला बरा. मग सगळे प्राणी बाहेर आले. त्यांना ससा म्हणाला, बघा, मी आहे ससा, दिसतो जरी एवढासा,
सिंहाला रडवले ढसाढसा. एक होती नदी. नदीत होतं छोटंसं कासव आणि नदीच्या काठी एक होतं झाड. झाडाच्या बुडाशी होतं एक बीड आणि बिळात राहत होता एक छोटासा ससा. नदीतलं कासव ते ऊन खायला काठावरती यायचं आणि ससा गवत खायला काठावरती यायचा. दोघांची झाली खूप ओळख. दोघं झाले अगदी मित्र. खूप बोलायचे, खूप खूप खेळायचे आणि खूप फिरायचे देखील. कासवाशिवाय सशाला करमायचंच नाही. एकदा एका कोल्ह्यानं त्या दोघांना पाहिलं आणि म्हणाला, ओ हो हो हो, वा वा वा, कसा गुबगुबीत ससा, कसं गुबगुबीत कासव, आणि हे आपल्याला खायला मिळाले तर. पण मिळवावेत कसे? कासव पाण्यात असेल तर ससा त्याच्या पाठीवर बसतो आणि ससा बिळात असला तर कासव मात्र तोंडाशी असतं. दोघांना एकदम कसं बरं पकडावं? एक एकटा सापडला पाहिजे. कोल्हा मग टपून बसला. एकदा काय झालं, कासवाचं पोट दुखायला लागलं. ते अगदी गडबडा गडबडा लोळायला लागलं. ऐग 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 असं कणायला लागलं. सशाला फार वाईट वाटलं. तो म्हणाला, कासव भाऊ, अरे भिवू नकोस. मी की नाही आता छानसं औषध आणतो. तू मात्र इथे माझ्या बिळात बसून राहा. ससा गेला औषध आणायला. कासव लागलं पुन्हा गडबडा गडबडा लोळायला. ऐक ऐक ऐक. कासवानं डोळे मिटून घेतले आणि ते कणत राहिलं. कोल्हा तर टपूनच बसला होता. त्याने एक पिशवी आणली. तिचं तोंड मोकळं केलं आणि हळूच कासवाच्या पाशी नेऊन ठेवली. लोळत 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 कासव त्या पिशवीत शिरलं. कोल्ह्यानं पटकन पिशवीचं तोंड बांधून घेतलं. पिशवी पाठीवर टाकली आणि चालला की घरी. त्याचं घर होतं डोंगरावरल्या गुहेत. इकडे ससा औषध घेऊन आला आणि पाहतो तर काय, कासव नाही. हा, कुठं गेला कासव भाऊ? ससा पाहायला लागला. तेव्हा कोल्हा जाताना त्याला दिसला आणि पाठीवर दिसली पिशवी. पिशवीतून आवाज आला, ऐक ऐक, काय पोट दुखतंय. हा, अरे कोल्होबा, कासव भाऊला पकडलंस काय? सशानं विचार केला आणि लपत छपत तो कोल्ह्याच्या पुढे गेला. अगदी पुढे पुढे गेला आणि मग ससाकीने कोल्ह्याच्याच रस्त्यावर मेल्यासारखा निजून राहिला. कोल्होबा खुशीत चालले होते. आज कासवाची मेजवानी मनात म्हणत होते. तोच ससा मरून पडलेला त्यांना दिसला. अरे, हा ससा इथे मेला वाटतं. कोल्ह्यानं अगदी वाकून पाहिलं. सशाची हालचाल नाही. चला, ससा कासव दोघही मिळाले. कोल्ह्याला अगदी आनंद झाला. त्यानं झप घरी जाऊन कासवाचं ओझं टाकलं आणि मग विचार केला, चला आता सशाला उचलूया. तो सशाला घ्यायला परत आला. पुष्कळ चालला. चालता चालता सशाच्या अगदी बिळापाशी आला, पण ससा दिसलाच नाही. हा, अरे, सशाला कोणीतरी पळवलं वाटतं. चला जाऊ दे, आपण आपलं कासवाचाच फराळ करूया, असं म्हणून कोल्हा परतला. इकडे सशानं काय केलं होतं, कोल्ह्याच्या मागे लपत त्याच्या गुहेशी गेला. कोल्हा ससा आणायला गेल्याबरोबर ससाच त्याच्या गुहेत शिरला. त्यानं पिशवीचं तोंड मोकळं केलं आणि कासवाला बाहेर काढलं.
गुहेत होतं गांधील माशीचं पोळ. ते सशानं हळूच काढलं आणि ते पिशवीत कोंबलं. पिशवीचं तोंड बंद करून होती तशी पिशवी त्यानं ठेवून दिली. आता कासव आणि ससा दोघ जण एका झाडाआड लपून बसले. इकडे कोल्होबा हात हलवत घरी आले. ससा नाही तर नाही, अरे कासव तर मिळालं. जिभल्या चाटत त्यानं पिशवीचं तोंड सोडलं आणि अगदी तोंड घालून तो त्या कासवाला खाणार. तो काय भर 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 सगळ्या गांधील माश्या बाहेर आल्या आणि त्या कोल्ह्यावर तुटून पडल्या. नाकाला चावल्या, तोंडाला चावल्या, पाठीला चावल्या, शेपटीला चावल्या, कानात चावल्या. अरे बाप रे, कोल्हा अगदी गडबडून गेला. कुई कुई कुई. कोल्हा ओरडायला लागला, इकडे तिकडे पळायला लागला, लोळायला लागला. पण माशा काही त्याची पाठ सोडेनात. शेवटी धावत जाऊन कोल्होबानं नदीत बुडी मारली. तेव्हा कुठं माशा फिरल्या. ससा आणि कासव ती मजा बघत होते. त्यांना खूप हसू आलं. हसता हसता त्यांची अगदी मुरकुंडी वळली आणि मग दोघे जण दुसऱ्या रस्त्यानं निघून गेले. विक्रांत नावाचा एक राजा होता. त्याच्या मुलाचं नाव होतं अमर. अमरला शिकारीचा खूप नाद होता. एकदा काय झालं, अमर एकटाच घोड्यावर स्वार होऊन जंगलाच्या दिशेनं निघाला. रानात एका हरणांच्या कळपाच्या मागे तो जात होता. जाता जाता अमर अगदी दमून गेला. दुपार टळून गेली होती तरी त्याला शिकार काही मिळाली नाही. त्याला खूप तहान लागली. आता तो पाण्याचा शोध घेत घेत हिंडायला लागला. तेवढ्यात त्याला एक तळं दिसलं. तळ्याचं पाणी थंडगार तर होतंच, शिवाय स्वच्छही होतं. अमरनं पहिल्यांदा आपल्या घोड्याला पाणी पाजलं आणि मग त्याला एका झाडाला बांधून ठेवलं. पोटभर पाणी प्यायला. जवळ काय न्याहारी होती ती खाल्ली आणि तो झाडाला टेकून बसला. एवढ्यात दिवस मावळतीला गेला. अमरला आता कुठे जाणं शक्यच नव्हतं. रात्र तिथेच काढणं भाग होतं. जरासा चिंतेत पडला तो. एवढ्यात काय झालं माहितीये, जाळीतून एक ढाण्या वाघ बाहेर आला. तो सुद्धा तळ्यावर पाणी पिण्यासाठीच आला होता. त्याला पाहताच घोडा उधळला आणि दोरी तोडून रानात पळून गेला. वाघ जसजसा पुढे येऊ लागला तसा अमर अगदी थरथरा कापायला लागला. पण तशाही स्थितीत त्याला एक युक्ती सुचली. तो जवळच्याच एका झाडावर जीवाच्या करारानं चढला आणि एका आडव्या फांदीच्या आश्रयाने तिकडेच बसून राहिला. एवढ्यात काय झालं, तिकडे एक अस्वल आलं. तेही तळ्यावर पाणी प्यायलाच आलं होतं. वाघ दिसताच तेही घाबरलं आणि अमर चढला होता त्याच झाडावर ते चढायला लागलं. आता मात्र अमरची आणखीनच घाबरगुंडी उडाली. हे अस्वल आपल्याला खाईल असंच त्याच्या मनाने घेतलं. बसल्या जागी तो थरथरा कापायला लागला. अस्वलानं ते पाहिलं. तो म्हणाला, तू राजपुत्र आहेस हे मला ठाऊक आहे, पण तू घाबरू नकोस, मी तुला काही खाणार नाहीये. आपल्या दोघांचा शत्रू एकच आहे आणि तो म्हणजे खालचा वाघ. आपण दोघं आता मित्र आहोत की नाही. मी तुझ्या शेजारी बसेन पण तुला काही सुद्धा इजा करणार नाही. अमरला त्याच्यावर विश्वास ठेवणं भागच पडलं. अस्वल त्याच्या शेजारी येऊन बसलं आणि खरोखरच अमरला त्यांनी काहीच दुखापत केली नाही. वाघ काही झाडाखालून हलला नाही. दोघांपैकी कोणीतरी खाली पडेल आणि मग आपण त्याचा समाचार घेऊ अशी आशा धरून तो बसला होता. रात्र वाढू लागली तशी राजकुमाराला फारच झोप यायला लागली. एकतर तो दिवसभराचा उपाशी होता आणि शिवाय खूप दमला होता. अस्वल त्याला म्हणालं, राजकुमारा, तुला फारच झोप आलेली दिसते. तू थोडा वेळ झोप काढ, मी तुला खाणार नाही, विश्वास ठेव माझ्यावर. राजकुमार आता चांगलाच घोरायला लागला. खाली वाघानं त्याचं घोरणं ऐकलं. तो अस्वलाला म्हणाला, अस्वला, तू काय आणि मी काय, मनुष्य भक्षक प्राणी. तू खाली आलास की मी तुझ्यावर निश्चित झडप घालणार.
तेव्हा तुझ्या सुटकेसाठी मी तुला एक छानशी युक्ती सांगतो बरं का. तू त्या माणसाला दे खाली लोटून. मी त्याला खाईन आणि माझ्या वाटेने निघून जाईन. मग तूही सावकाश खाली उतर आणि तुझ्या घरी निघून जा. वाघोबा, तुझा हा विचार मला मुळीच पटत नाही. बिचारा राजपुत्र माझ्यावर विश्वास टाकून झोपलाय. मी त्याला अभय दिलंय आणि त्याचा विश्वासघात मी मुळीच करणार नाही. तुला माहित नाही, विश्वासघातासारखं दुसरं महापाप नाही. त्यामुळे मला नरकात पडावं लागेल. ह्यावर वाघ काय बोलणार, तो गप्प बसला. थोडा वेळ झोप काढून राजकुमार जागा झाला. तो अस्वलाला म्हणाला, अस्वला, आता तू थोडा वेळ झोप काढ. अस्वल म्हणाला, ठीक आहे. अस्वल झोपल्यावर वाघ राजपुत्राला म्हणाला, अरे राजपुत्रा, तुझ्यासारखा मूर्ख या पृथ्वीवर दुसरा कोणी नसेल. तू अस्वलावर विश्वास ठेवलास. अरे, हे अस्वल थोड्या वेळानं जागं होईल तेव्हा त्याला भयंकर भूक लागलेली असेल आणि ती भागवण्यासाठी तो तुझा केव्हा चट्टामट्टा करील. मी तुला सांगतो ते तू ऐक. त्या अस्वलाला दे खाली लोटून. मी त्याचा गळा पकडीन आणि माझ्या गुहेत त्याला घेऊन जाईन. मग तू सुखाने खाली उतर आणि आपल्या घरी निघून जा. राजकुमार होता अविचारी. वाघाच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी झोपलेल्या अस्वलाला साऱ्या शक्तीनिशी खाली लोटून दिलं. पण नशिबाने अस्वल खाली पडलं नाही. त्याला एक आडवी फांदी सापडली. तिच्यावर ते सावरलं आणि पुन्हा हळूहळू वर चढायला लागलं. आता मात्र राजकुमार अमरची पाचावर धारण बसली. देवा रे देवा, मेलो मेलो असे तो ओरडायला लागला. अस्वल त्याच्या जवळ येऊन म्हणालं, राजकुमारा, भिवू नको, ओरडू नको. मी तुझ्या केसालाही धक्का लावणार नाही. पण माणूस असून सुद्धा तू माझा विश्वासघात केलास याबद्दल तुला मी शाप देणार आहे. तू वेडा होशील आणि ससे मिरा असं बरळत भटकत राहशील. थोड्या वेळानं सकाळ झाली. वाघ निराश होऊन आपल्या जाळीकडे गेला. अस्वल सुद्धा गेलं. मागाहून अमरही उतरला. गावोगाव भटकला बिचारा. तोंडानं ससे मिरा असा सारखा जप असे त्याचा. इकडे राज्यात मोठी गडबड उडाली. राजकुमार काही परत आला नाही म्हणून राणीला अन्न सुद्धा जाईना. शेवटी खूप शोध घेतल्यावर शिपायांना अमर मिळाला. पण तो कोणालाच ओळखत नव्हता. राजाला वाटलं आपला राजकुमार अगदी ठार वेडा झाला. त्यांनी वैद्य बोलवले, मांत्रिक बोलवले, पण कोणाचाच उपाय चालेना आणि राजकुमाराचं ससेमिरा काही सुटेना. राजा अगदी हवालदिल झाला. पण त्याच वेळी त्यांना आपल्या राजगुरूंची आठवण झाली. राजगुरू अंतर्ज्ञानी होते आणि विद्वानही होते. राजगुरू म्हणाले, ठीक आहे, मी करतो बरं याला. स अक्षरांनी सुरू होणारा एक श्लोक खणखणीत आवाजात राजगुरूंनी म्हटला. त्याचा परिणाम ताबडतोब दिसला. राजकुमार स अक्षर विसरला आणि नुसते सेमिरा असं म्हणू लागला. दुसरा श्लोक म्हटल्यावर से अक्षर गळून पडलं. राजकुमार नुसतं मीरा असं म्हणू लागला. असे 4 श्लोक म्हटल्यावर सगळी अक्षरं सुटली आणि राजकुमाराचे वेड गेले. राजकुमार अमरला आपली चूक कळली. राजानं देखील राजगुरूंना मोठं बक्षीस दिलं. तात्पर्य असं की विश्वासघातासारखं दुसरं महापाप नाही. स्वार्थाला बळी पडून माणसं जर एकमेकांचा विश्वासघात करू लागली तर त्याचे परिणाम निश्चितच भोगावे लागतात.